आज मी तुम्हाला आवळ्याचे सायंटिफिक फायदे सांगणार आहे। आवळा व्हिटॅमिन सी देणारा सुपर फ्रूट आहे। WebMDच्या माहितीनुसार 100 ग्रॅम फ्रेश आवळ्यातून 20 संत्र्यां एवढं व्हिटॅमिन सी मिळतं। चला तर मग हे चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार प्राण्यांवरील संशोधनात असं आढळून आलंय की व्हिटॅमिन सी अनेक आजारांचा प्रतिबंध, आजार कमी करणं आणि विविध संसर्गाविरोधात फायदेशीर आहे। माहितीनुसार व्हिटॅमिन सी मुळे सर्दी बरी होण्यास मदत मिळते। तर 5 कंट्रोल ट्रायलमध्ये न्यूमोनिया विरोधातही व्हिटॅमिन सी चांगलं असल्याचं संशोधकांना आढळून आलंय। तर आवळ्यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। व्हिटॅमिन ए फक्त विजन किंवा दृष्टी सुधारत नाही, तर वयानुसार होणारं मस्क्युलर डिजनरेशनचा धोका देखील कमी करतं। तज्ञांच्या माहितीनुसार आवळ्यामुळे डोळ्यातील इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होण्यास मदत मिळते। सतत मोबाईल किंवा गॅझेट पाहिल्यामुळे डोळ्यातील हे प्रेशर वाढतं। आवळा रेग्युलर खाल्ल्यामुळे गॅझेट पासून होणारं नुकसान हे कमी होण्यास मदत मिळते। आवळ्यात काही प्रोटीन असतात, हे प्रोटीन खाण्याचं क्रेव्हिंग कमी करतात, त्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागत नाही। आवळ्यामुळे मेटाबॉलिझमही वाढतं, ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते। तर WebMDच्या माहितीनुसार आवळ्यातील सोल्युएबल फायबर शरीरात कमीत कमी वेळात ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे शरीरात साखर ॲब्झॉर्ब करण्याचं प्रमाण मंदावतं। याचा फायदा शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहण्यासाठी मदत होते आणि शुगर अचानक स्पाइक होत नाही। तर पबमेड सेंट्रलमध्ये लिहिण्यात आलंय की आवळ्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत। अमेरिकन जर्नल ऑफ अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी रिसर्चमध्ये छापण्यात आलंय। प्री क्लिनिकल रिसर्चमध्ये आढळून आलं की आवळ्यात केमोथेरपी आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट कमी करण्याचे गुण आहेत। तर आवळ्यातील फायबर बॉवेल मुवमेंट रेग्युलेट करण्यामध्ये आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा त्रास कमी करण्यास मदत करतात। WebMDच्या माहितीनुसार आवळ्यातील हाय लेवलचं व्हिटॅमिन सी शरीराला पोषक घटक ॲब्झॉर्ब करण्यासाठी फायदेशीर आहेत। पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार एका स्टडीमध्ये 42 लोकांना आवळा आणि नारळाचं पाणी असलेलं सिरम 90 दिवस रोज वापरण्यासाठी दिलं। या लोकांमध्ये केसांची वाढ चांगली झाल्याचं आढळून आलं।